मी प्रवीण अमृत करंडीची आई आहे. मी 2 एप्रिल दिवशी त्याला फोन केलते यशोमुक्ती केंद्राला. त्यांनी दोघं आलते. आल्यावरच्या त्यांनी ऐकायला तयार नव्हतं. तसंच त्यांनी बळजबरी घेऊन गेले. दुपारी जेवलं होतं, छान होतं, हसत खेळत होतं. त्यांनी प्यायचं आहे म्हणून मी ॲडमिट करा म्हणून ॲडमिट केलते. त्यांनी नेऊन संध्याकाळी ॲडमिट केलते. आम्हाला संध्याकाळी वर नेऊन घातलेलं दाखवले. मग सकाळी 6 वाजता मी फोन केलते. त्यांनी व्यवस्थित आहे, छान आहे, गप्पा मारल्या, बसले म्हणले. मग 9 वाजता फोन केल्यावर ते चहा मागितले. 10 वाजता नाश्ता मागितलाय. व्यवस्थित गप्पा मारतो बसले सगळं 5-6 जण म्हणले. 3 वाजता फोन केल्यावर जेवलं व्यवस्थित आहे. तुम्ही मुलगा म्हणतो धाडशी, मग बेरकी आहे म्हणतो. मग त्यानं तर छान आहे. तुम्ही सांगायला पोरगा आगाव आहे म्हणून पोरगं लई भारी आहे. एवढं पेशंटमध्ये त्यानं छान आहे त्यांनी बोलले. बोलल्यावर 6 वाजता 8 वाजता फोन केल्यावर जेवलं छान आहे म्हणले. मग 3 एप्रिलला फोन केला सकाळी बुधवारी. फोन केल्यावर त्यांनी काय म्हणले, रातभर धिंगाणा घातलाय, आम्हाला चावाचावी केलाय, आम्ही हे ते दुसऱ्या खोलीमध्ये घालणार आहोत, 2000 एक्स्ट्रा पाहिजे म्हणले. मी म्हणले आमचा मुलगा ताकददार आहे, मग एकट्याला सोडू नका, 4 मुलाला लावू द्या, मग त्याच्या सोबत ठेवा, एकट्याला ठेवू नका. तुम्ही खर्च किती येईल मी जबाबदारी आहे, मी देते, तुम्ही खर्च मागं ठेवू नका, एकट्याला एक रूममध्ये घालू नका. मी सगळं त्यांना विनंती करून सांगितले. त्यांना नंतर मी येऊ द्या का म्हणलं, तुम्ही काळजी करू नका, मी आहे जबाबदार आहे, तुम्ही काय असेल तेवढं सांगा, तुम्ही 8 दिवस मला भेटायला येऊ नका म्हणले, तुम्ही आल्यावर जास्त करतो म्हणले. आणि बुधवारी 6 वाजता फोन केलं, सगळं व्यवस्थित छान आहे म्हणले. आणि संध्याकाळी म्हटल्यावर छान आहे, तुम्ही काळजी करू नका म्हणले. आम्ही खोबऱ्यात तेल, साबण, निरमा सगळं आणून द्यावं का म्हणल्यावर, तुम्ही आल्या दिवशी पैसे द्या, त्यापर्यंत तुम्ही येऊ नका, आम्ही सगळं पोचतो म्हणले. पोचतो म्हणले. सकाळी 6 वाजता लगेच फोन केला. त्यांनी काय म्हणले, रातभर गुरुद्वारा गेला म्हणून आम्ही इंजेक्शन गोळी दिलं, त्यांना हालचाल करायला, त्यांना का शुद्धीवर नाही. 10 वाजता आल्यावर तुम्ही अंघोळ घालून नाश्ता देतो. 6 वाजता केल्यावर 10 वाजता केल्यावर काय म्हणले, आता उठायला अंघोळीला गेलाय म्हणले. मग नंतर म्हणलं मग व्हिडिओ कॉल करा म्हणलं मॅडमला. मॅडम म्हणली ते कंपाऊंडला देतो, त्यांनी करता येते. त्यानं म्हणलं का डॉक्टर ओपीडीला आम्हाला करायला येत नाही, नंतर करतो. मग येऊ द्या का म्हणलं, तुम्ही येऊ नका म्हणले. आणि 6 वाजता 4 वाजता फोन केल्यावर जेवले, दुपारी छान आहे व्यवस्था, काय येवायचं गरज नाही म्हणले. 6 वाजता म्हणलं जेवलंय, खाल्लंय, तुमचं गरज नाही, आम्ही व्यवस्था काळजी करतो, तुमचं काय संबंध नाही. आणि 7 वाजता लगेच फोन केले, तुमचं मुलाचं बीपी कमी व्हायलाय का, तर मला म्हणाले नाही, ते हार्ट कमी व्हायलाय, आदर्श दवाखान्याला शिफ्ट करणार. आदर्श दवाखान्यात शिफ्ट करणार म्हणलं तर नक्की सांगा कुठं करतो, पल्स दवाखाने करतो का तिथं, नाही आदर्श शिफ्ट करतो, तुम्ही तिकडे, आम्ही इकडे आलो म्हणलं. आम्ही तिकडे जाऊन त्यांचं सगळं ओपीडीला विचारल्यावर त्यांनी काय म्हणले, इथं तर त्याने आलं नाही, येतो म्हणले, ते फोन केले, ते अजून आलं नाही म्हणल्यावर मी हान मार करताना त्यांनी दोघं खाली बसले. रिक्षावर घेऊन परत माघार फिरल्यावर त्यांनी म्हणले, आम्ही तिथं इथं टाळाटाळी करायला मॅडम, आम्ही सांगतो का नाही म्हणल्यावर शीलला घेऊन यायला म्हणले. शीलला माहिले की पळत रिक्षा बंद केलं, पळत 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 त्यापर्यंत आमचं जावई येऊन थांबला होता. थांबल्यावर गाडी हॉर्न वाजत आल्यामुळे शीलची अँब्युलन्सची गाडी, आमचाच मुलगा म्हणून मी मुलगी आता अडवलं हात करून, अडवलं अंगावर यात म्हणून कोपऱ्यात साईड घेऊन आत ओपीडीत नेले. ओपीडी आम्ही जापर्यंत त्याने शिफ्ट केलेले मलाच आत घेऊन गेले. आता जापर्यंत पेशंट गेलेलं होतं, आम्हाला बघू दिलं नाही, का नाही, हातपाय बांधले होते, फुगलं होतं, तोंडात पिचकरणं रक्त आलतं, कानातलं रक्त आलतं, तोंडात नाही आलतं. मी पुसायला गेल्यावर तोंडातनं कापूस येत होतं बाहेर. मी हाण मार करायला तर कापूस बघून मारले तर ते 100% डॉक्टर मारलेला आहे. डॉक्टरला काय तर करायला पाहिजे. माझं येणार ते 1.5 वर्षाचे नातू, एक सून आहे, माझा धंदा पडला, व्यवसाय, एकटाच मुलगा आहे, नवरा वारलाय. हात जोडून सांगते, माझं न्याय करा, डॉक्टरला काय तर शिक्षा करा. माझं नाव रतेश तम्मासाहेब कस्तुरे. प्रवीण अमृत करंडे यांचा मी मेहुणा बोलतोय. तर यांना 2/4/2024ला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं संध्याकाळच्या वाजता. त्याच्यानंतर त्यांच्यावरती 2 तारखेला, 3 तारखेला, 4 तारखेला, 5 तारखेला या 3 दिवसापर्यंत उपचार चालू होता. त्याच्यानंतर ह्या सर्व दिवसामध्ये प्रवीण अमृत करंडे यांचे जे दादा आहेत प्लस त्यांची आई आहे आणि बहीण यांनी कॉल करून विचारत होते यांची सध्या स्थिती कशी आहे, काय आहे यांची, म्हणजे हॉस्पिटलमध्ये हे कशा प्रकारचं यांचं वागणं वगैरे काय आहे, जेवण करतात का, खात आहेत का, पितात का, या सर्व गोष्टी आणि तिथे विचारले. आणि डॉक्टरांकडून प्लस नर्सेसकडून असंच कळवण्यात आलं की तुमचा पेशंट बरा आहे, खातोय, पितोय, जेवण करतोय, प्लस टी व्ही पाहतोय, सगळ्यांसोबत बोलत बसलेला आहे, असं ह्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर मी या गोष्टीवर येतो की 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता कॉल आलेला आमच्या नातलगाला, आणि त्यावेळेला असं सांगितलं की तुमचा पेशंट हा नाश्ता केलेला आहे, बसलेला आहे, टी व्ही पाहत बसलेला आहे. त्याच्यानंतर लगेच 7:30 ते 8च्या दरम्यान यांना फोन आला आणि असं सांगण्यात आलं की तुमचा पेशंट हा सिरियस आहे.
डॉक्टरने सुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेलं आहे, प्लस नर्सने सुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेलं आहे की तुमचा पेशंट हा सिरियस आहे, त्याचे पल्स रेट कमी झालेले आहेत आणि त्याचं बीपी खालावलेलं आहे. तर यासाठी आम्ही काय करतो, त्याला दुसऱ्या अदर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतोय असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आमच्या नातलगांनी अदर हॉस्पिटलला धाव घेतली. तिथे जाऊन ते थांबले. तिथे विचारलं हॉस्पिटलमध्ये की असं असं मीरा हॉस्पिटलमधून पेशंट आले आहे का? तर ते बोलले की असं कोणताही पेशंट इथं आलेलं नाही. डॉक्टरांनी फक्त आमच्या नातलगांना फिरवाफिरवी करायला लावलं. या हॉस्पिटलला घेऊन जातो, त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, पण अशा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं नाही. त्यासोबतच जे काही आमचे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती बोलताना असं त्यांचं संशयास्पद वागणं आढळलं की आता आपल्या नातेवाईकांचा प्रवीण अमृतकरंडे यांच्या नातेवाईकांचा फोन आलेला आहे. त्यांना काय बोलायचं, त्यांना काय सांगायचं. आणि फोनवरती बोलत असताना रेकॉर्डिंगमध्ये आमच्या असं आढळलेलं आहे की 2 सिस्टर बोलत होते ॲट ए टाईम. पहिली सिस्टर असे बोलले की त्यांच्या नातलगाचा फोन आलेला आहे, त्यांचा भाऊ बोलतोय प्रवीण अमृतकरंडे, यांना काय सांगायचं. तर त्यावेळेला आम्ही विचारलं की आता सध्या पेशंट कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे. त्याच्यानंतर तिच्या हातातून मोबाईल दुसरा नर्स हिसकावून घेते आणि बोलते की तुमच्या पेशंटला आम्ही अजून आत्ता घेऊन जात आहोत. तर यांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळते आणि आम्हाला पूर्ण डॉक्टर नर्स यांच्यावरती पूर्ण खात्रीपूर्वक संशय आहे. डॉक्टरकडून चूक झालेली आहे. जे काही त्यांनी चूक केलेली आहे औषध गोळ्या उपचारामध्ये, त्यांना जे काही त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहे त्याच्यामुळेच माझे जे भाऊजी आहेत यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु या सर्व गोष्टीची आम्ही विचारपूस केली असता डॉक्टरांनी प्रत्येक वेळेला नकारच दिलेला आहे आणि बोलण्यास तयार नाही आहे. हॉस्पिटल पूर्णपणे बंद करून हॉस्पिटलचे दरवाजे लावून तो आतमध्ये बसलेला आहे. पूर्णपणे ते घाबरून गेलेले आहेत, कारण त्यांनी चूक केलेली आहे. जो व्यक्ती चूक करतो तोच घाबरतो. असा व्यक्ती ज्याने चूक केलेली आहे तो घाबरतो आणि कोणत्याही गोष्टीचं उत्तर द्यायला पुढे येत नाही. तो फक्त असंच बोलतो की PM रिपोर्ट येऊ द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, ज्यावेळेला आम्ही पोलिसांकडे गेलो तर पोलीस ही तक्रार घेण्यास काही तयार नाहीत. पोलीस असेच बोलतात की जोपर्यंत PM रिपोर्ट येत नाही त्याच्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही आणि डॉक्टरावर आम्ही कायदेशीर कारवाई जे काय आहे ते PM रिपोर्ट आल्यानंतरच करू. तोपर्यंत आम्ही कोणत्याही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की जर एखाद्या माणसाने चूक केलेली आहे आणि बेवारस स्थितीमध्ये मृतदेह टाकून हॉस्पिटलमध्ये पळून गेलेले आहेत, तर अशा गोष्टीवरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. पण पोलीस हे तातडीने कारवाई करत नाहीयेत. तर माझी अशी विनंती आहे पोलिसांनाही की त्यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे आणि माझ्या भाऊजींना, माझ्या पूर्ण परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. भाऊजींच्या पश्चात जे प्रवीण अमृतकरंडे आहे त्यांच्या पश्चात त्यांची बहीण आहे, प्लस त्यांची आई आहे आणि त्यांची पत्नी आहे. त्यांच्या घरामध्ये कोणताही कमवणारा व्यक्ती नाहीये. तर ते त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा त्यांचा आधार पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे हे कसं झालं पाहिजे याच्या बाबतीत आम्हाला न्याय पूर्णपणे मिळवून दिला पाहिजे आणि डॉक्टरांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. पूर्ण हॉस्पिटलची ही चौकशी अत्यंत एकदम कठोरपणे चौकशी झाली पाहिजे. CCTVचे फुटेज जे DVR आहे ते जप्त केले पाहिजे. त्याचा पुरावा आम्हालाही दाखवला पाहिजे आणि जे काही नर्सेस आहेत, तिथले पेशंट आहेत, त्यांचं पूर्ण चौकशी करून त्यांचा जबाब घेतला पाहिजे. आणि आम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो की आम्हाला ही कायद्याने आणि कायदेशीर कठोर पद्धतीने डॉक्टरवरती कारवाई करून न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. माझं नाव रविकांत रमेश गोडसे. प्रवीण करंडे हे माझे भाऊजी होते. हे त्यांची आई आहेत, ही माझी बहीण, त्यांची पत्नी आहे. हा देखील माझा भाऊ आहे. हे त्याचे प्रवीण करंडे यांचे भाऊजी आहेत. तर 2 एप्रिल 2024 या तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. थोडंसं ते ड्रिंक करत होते. हल्ली एक साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं थोडंसं पिणं वाढलं होतं. या कारणास्तव काळजीपोटी एक आई म्हणून त्यांनी त्यांना ॲडमिट केलं होतं. तर त्यांच्यावर चांगले उपचार व्हावे, ते व्यसनमुक्त व्हावं यासाठी ते व्यसनमुक्ती केंद्र मीरा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारास्तव दाखल केलं होतं. परंतु 2 ते 3 दिवसामध्ये ते डॉक्टरांकडून, नर्सकडून, स्टाफकडून सांगण्यात आलं की तुमचा पेशंट खाऊन पिऊन व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आलं. ह्यांनी वारंवार कॉल करून विचारत आहे की तो काळजीपोटी विचारत होते. परंतु 5 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी अचानक 6 वाजता त्यांनी यांच्याकडून फोन करण्यात आला की त्यावेळेस विचारलं की आमचं पेशंट कसं आहे, तर व्यवस्थित आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. परंतु 1.5 ते 2 तासानंतर त्यांचा परत अचानक फोन येतो की तुमच्या पेशंटचे पल्स कमी होत आहेत, बीपी देखील कमी होतोय, तर आम्ही
त्याला आधार हॉस्पिटल येथे शिफ्ट करत आहोत असं ते बोलत होते, परंतु त्यांनी अजिबात शिफ्ट केलेलं नव्हतं. त्याच आधी प्रवीण करंडे यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांकडून काही चुका झालेल्या आहेत, त्यांनी ते मान्य करायला पाहिजे. स्टाफला देखील सर्व काही गोष्टी माहिती आहेत, पण स्टाफ पुढे येऊन काही बोलू शकत नाही, कारण डॉक्टरांचा त्यांच्यावर दबाव असतो, डॉक्टर असतात तिथे. परंतु आमचं म्हणणं एवढं आहे की मृत व्यक्तीला तुम्ही सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल कसं काही करू शकता, एखाद्या मृत व्यक्तीवर उपचार कसं काय होऊ शकतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट बरा असून देखील तुम्ही अचानक आम्हाला सांगून मृत व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करताय. तर यासाठी कठोरात कठोर कारवाई डॉक्टरांवरती व्हावी अशी माझी मनापासून एक विनंती आहे. आणि पर्सनली मी डॉक्टरांना भेटून बोललो त्याच दिवशी, परंतु डॉक्टरांचं काही प्रतिसाद नव्हता. ते अजिबात बोलायला तयार नव्हते. मी प्रत्यक्षदर्शी त्यांना भेटलो, बोललो, परंतु डॉक्टर मला एकच सांगत होते की PM रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते समजेल. माझी फक्त त्यांना एकच विनंती होती की तुम्ही उपचार काय केलेले आहेत, कोणते गोळे औषधं इंजेक्शन दिलेले आहेत, तुम्ही लेखी स्वरूपात एक फाईल द्या आम्हाला, तुमच्याकडे ती फाईल असली ते देखील त्यांनी द्यायला टाळाटाळ केलेले आहे. जे काय डॉक्युमेंट त्यांचे पुरावे असतील त्यांनी आम्हाला सांगितले की पोलिसांकडे आम्ही दिलेला आहे. तर माझी अशी विनंती आहे की पोलिसांनी देखील चांगल्या पद्धतीने तपास करावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. 27 वर्षाची आमची व्यक्ती गेलेली आहे, आम्हाला त्याचं फार दुःख होतोय. 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं पुढे कसं व्हायचं हे आम्हाला काळजी लागून राहिलेली आहे सध्या. तर आम्हाला एवढंच आहे की न्याय मिळावा.